नमस्कार. हं. मी रजनी साबदे उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करते. अधिक मासानिमित्त महिला ज्योतिर्विद पुणे संस्थेने 33 व्याख्यानांची व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आजचे व्याख्यान माननीय डॉक्टर सीमा गाडेकर देणार असून त्यांचा लाल किताब हा त्यांचा विषय आहे. लाल किताब ही त्यांची खास आणि विशेष ओळख आहे. या विषयात त्या तज्ज्ञ आहेत. तसेच त्या इलेक्ट्रॉनिक्स आणि MBA सुद्धा आहेत. लाल किताब हा विषयाबरोबरच टॅरोट कार्ड रीडिंग विषयातही त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. वैदिक ज्योतिष, KP, रमलशास्त्र, रत्नशास्त्र, न्यूमरॉलॉजी, क्रिस्टल थेरपी, रत्नशास्त्र ह्या विषयातही त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त केली आहे. ज्योतिष विषयाचे लेखन तसेच अनेक व्याख्याने त्यावर त्यांनी दिलेली आहेत. तसेच त्या ह्या विषयांचे क्लासेसही घेतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सगळ्यात महत्वाचा पुरस्कार म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते स्टार ऑफ लाल किताब हा मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. अशा या अभ्यासू वक्त्या आज आपल्याला लाल किताब ह्या विषयावर व्याख्यान देत आहे. तर मॅडमला मी विनंती करते की आपले व्याख्यान सुरू करावे. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर सीमा गाडेकर. आपलं व्याख्यान सुरू करूया. मी स्क्रीन शेअर करते. म्हणजे समजायला आपल्याला विषय थोडासा सोपा जातो. सोपा जाईल. तर दिसते स्क्रीन? येस, दिसतंय. तर आपला आजचा विषय आहे लाल किताब आणि ग्रहांचे उपाय, जे लाल किताब मध्ये ऍक्च्युअली लिहिलेले आहेत, पंडितजींनी सांगितलेले आहेत. तर लाल किताबचे प्रणेते स्वर्गीय पंडित रूपचंद जोशीजी, आणि ज्यांच्याकडनं मी लाल किताबची सुरुवात केली म्हणा किंवा ज्यांच्यामुळे मला लाल किताबची गोडी लागली, असे माझे गुरु शेवाळे दादा, उपस्थित ज्योतिर्विद, त्या सगळ्यांना नमस्कार करून मी आजचा आपला विषय सुरू करते. आता मानवाला पूर्वीपासून ग्रहताऱ्यांचं खूप अट्रॅक्शन आहे ऍक्च्युअली, आणि आजकाल आहे ना सोशल मीडियावर इतका प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे उपायांच्या व्हिडिओजनी, की जे तो ज्योतिषी उठतोय आणि उपायांचे व्हिडिओ पोस्ट करत राहतो सोशल मीडियावर. तर त्यातल्या त्यात शनी, राहू, केतूचे खूप उपाय असतात, की लोक ज्या ग्रहांना घाबरतात, शनीला आणि राहूला, त्याचे खूप उपाय आपल्याला बघायला मिळतात. पण आपण आज सायंटिफिकली म्हणजे पंडितजींनी ग्रंथामध्ये, लाल किताब या ग्रंथामध्ये काय उपाय लिहिलेले आहेत, ते उपाय कधी करायचे, कसे करायचे आणि त्याचा उपयोग होतो का, कसा होतो, हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. म्हणजे हे जे लेक्चर आहे ते खूप सायंटिफिकली मी स्ट्रक्चर केलेलं लेक्चर आहे. आणि जेव्हा ना कोणी, लाल किताब हा खूप सोपा आणि साधा ग्रंथ आहे, सरळ सोपा. म्हणजे जर तो वाचायला घेतला ना तर समजायला काहीही अक्षरशः अवघड नाहीये. पण कुणी न वाचताच, म्हणजे त्याच्यावर जे आपण बघतो सोशल मीडियावर किंवा मी काही काही क्लासेस घेणारे लोक पण बघितले, की बेधडक लाल किताबच्या नावावर काय वाटेल ते उपाय सांगतात. आणि विद्यार्थ्यांचा एक आपला विश्वास असतो ना, आपण आपल्या गुरुकडनं शिकतोय तर ते बरोबरच शिकवत असतील वगैरे. पण असं काही नसतं. मला वाटतं की लाल किताब सगळ्यांनी शिकलं पाहिजे, आणि ग्रंथ आणून, जो Amazonवर पण अवेलेबल आहे किंवा आपल्या रोहिणी वाचनालयात आणि इतर बऱ्याच ठिकाणी तो अवेलेबल आहे, तर तो घेऊन जरूर वाचावा, त्याचा अभ्यास करावा. कारण हे जे म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या इतर मोडॅलिटीज आहेत ना, त्याच्याप्रमाणेच लाल किताब ही एक मोडॅलिटी आहे. आणि अत्यंत सोपा व्यवहाराय ग्रंथ आहे. त्याच्यात गूढ काहीतरी आहे, रहस्यमय आहे. तो घरी आणला तर काहीतरी वेडवाकडं होतं, वाईट गोष्टी होतात, हे जर समज आहे तर असं काहीही होत नाही. म्हणजे लाल किताबमध्ये एकच गोष्ट ऍडिशनल आहे की त्याच्यात उपाय सांगितलेत, आणि बाकी सगळं हे आपल्या पारंपरिक ज्योतिषावर आधारित हा ग्रंथ आहे.
म्हणजे ग्रहांच्या युती होतात, त्याच्यावर दृष्टी असते, ग्रहांचं गोचर होतं, त्याच्या ते ट्रान्झिट होत असतात, त्याच्या दशा महादशा असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तशाच्या तशा लाल किताबमध्ये पण दिलेल्या आहेत. तर त्यात रहस्यमय असं काही नाहीये. तर आज माझे बरेच विद्यार्थी आहेत, तसेच माझे बरेच क्लायंट्सही आहेत, की त्यांचं प्रेडिक्शन मी लाल किताबच्या बेसवर ऑलमोस्ट 99% खरं प्रेडिक्शन होतं आणि आपण केलेल्या उपायांचा उपयोगही अतिशय व्यवस्थित होत असतो. तर आता हे उपाय म्हणजे काय? तर उपाय म्हणजे आपल्या कर्मात सुधारणा करायची आहे. उपाय करतो म्हणजे काय की आपल्या मेंटॅलिटीमध्ये आणि आपल्या कर्मांमध्ये सुधारणा करा, तुमचं प्रारब्ध बदलतं लिटरली. हेच म्हणायचंय पंडितजींना, वेगळं काही सांगायचं नाहीये. म्हणजे तुम्ही सुधारा, तुमची कर्म सुधारा, तुमची मेंटल स्टेज जी आहे ती बदला, तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम मधनं बाहेर येता. आता इतके सोपे सोपे उपाय सांगितलेत त्याच्यात, की प्राण्यांची सेवा करा, निसर्गाची सेवा करा, त्यानंतर ज्येष्ठांचा, आपल्या घरातल्या आणि बाहेरच्या ज्येष्ठांचा आदर करा, गरजू लोकांना मदत करा, आपले सगळे नाते संबंध नीट सांभाळा, विनाकारण कोणाचे अपमान करू नका. तर हे उपाय असेच आहेत, ह्याच्यापेक्षा विचित्र विचित्र गोष्टी त्याच्यात काही नाहीयेत. तर हे उपाय आपल्यावर चांगले संस्कार तर करतातच, की जे बरेच जण आजकाल विसरलेत, म्हणजे अनफॉर्च्युनेटली विसरले गेलेत. तशीच आपली नकारात्मकता किंवा जेलसी ही कमी करायला आपल्याला मदत करत असतात, की जे विनाकारण जेलस असतात लोक, तर हे जी जेलस टेंडन्सी आहे म्हणा किंवा इतर नकारात्मक गोष्टी, ह्या सगळ्या कमी करतात हे उपाय. तर ऍक्च्युअल लाल किताबच्या उपायांकडे आता वळू आपण. लाल किताब प्रमाणे एक गोष्ट आहे की तिथे जे ग्रह आहेत ना, तर त्या प्रत्येक लाल किताब कुंडलीचं जे लग्न आहे ते मेष लग्नच असतं. ग्रहांच्या दशाही असतात, ग्रहांचे होरेही असतात आणि मुख्य 9 ग्रह विचारात घेतले जातात. त्याच्यामध्ये हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो ह्या 3 ग्रहांचा विचार होत नाही. तसंच नक्षत्र, राशी वगैरे ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार लाल किताबमध्ये केला जात नाही. तर आपण आता उपायांची सुरुवात जो सूर्यमालेचा राजा आहे अशा सूर्यग्रहापासून करूया, की ज्याच्यामध्ये ताकद आहे बाकीचे सगळे ग्रह आपल्या भोवती फिरवण्याची. आता हा सूर्य हा आपला आत्मविश्वासाचा कारक आहे. ज्या माणसाचा सूर्य अगदी चांगला असतो, बरेचदा गव्हर्नमेंटमध्ये खूप वरच्या पोस्टवर असतात हे लोक, त्यांच्याकडे सत्ता असते, सरकारशी रिलेशन्स चांगले असतात किंवा सरकारी पैसा घरात येत असतो, अशा लोकांच्या सूर्य आपल्या वडिलांचा पण कारक आहे. आणि आयुष्याची जी ऊर्जा आहे किंवा जी चराचर सृष्टीला ऊर्जा असते ती सगळी सूर्य पुरवत असतो. तर आता सूर्य खराब जर झाला तर हाडांचे आजार, आपला मान सन्मानात कमतरता, म्हणजे कुणाकडनंही अपमान होतात अशा लोकांचे ज्यांचा सूर्य कमजोर आहे. स्पाईनचे इश्यूज येतात, सरकारी इश्यूज येतात, कधी ईडीची नोटीस येईल, कधी इन्कम टॅक्सची येईल, कधी लाईट बिलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतात, प्रॉपर्टी बिलांमध्ये प्रॉब्लेम येतात किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटची एखादी नोटीस येते. तर असे कुठलेही प्रॉब्लेम असतील सूर्याशी रिलेटेड, तर पंडितजींनी लाल किताबमध्ये त्याच्यावरचा जो उपाय सांगितलाय, किंवा लाल किताबमध्ये सूर्यग्रहाचा जो प्राणी आहे तो आहे माकड. त्या माकडांची सेवा म्हणजे तुम्ही त्यांना गुळ आणि फुटाणे द्या किंवा फुटाण्याची चिक्की द्या, म्हणजे त्याच्यात गुळ आणि फुटाणे ह्या दोन्ही गोष्टी असतात. तर हे जेव्हा प्राण्यांचे उपाय केले जातात ना लाल किताबमध्ये, आणि मी माझ्या क्लायंट्सला सांगते की तुम्ही हे उपाय करा, तेव्हा त्याच्याबरोबर त्यांना वॉर्निंग पण द्यायची की सांभाळून जा. शेवटी तो प्राणी आहे, त्यांना तुम्ही खायला द्यायला जाल आणि काही त्याच्यातनं मिसहॅप झालं तर त्याला प्रॉब्लेम नको ना, सांगणाऱ्या ज्योतिषाला प्रॉब्लेम नको. तर माकडांची सेवा, त्यांना गुळ फुटाणे खायला घालणं हा पहिला महत्वाचा उपाय आहे. दुसरा जो उपाय आहे ते सूर्याच्या वस्तू. तर सूर्याच्या वस्तू आहेत गहू, गुळ, बाजरी किंवा तांबे म्हणजे कॉपर. याची कॉपरच्या कुठल्याही वस्तू तुम्ही रविवारी दान करा, एखाद्या मंदिरात द्या किंवा गरजू व्यक्तीला द्या. आणि सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे आपले वडील आहेत त्यांचा मान राखा.
त्यांचा अपमान करू नका, त्यांच्या काय गरजा आहेत त्या तिकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही सगळे उपाय करताय, दान धर्म करताय आणि इकडं वडिलांकडे दुर्लक्ष जर करताय, तर काही केलं तरी हा तुमचा सूर्य सुधारणार नाही. त्यामुळे वडिलांची सेवा करणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे लाल किताब मधला, सूर्य बळकट करण्यासाठी. आता आपण जाऊया पुढच्या ग्रहाकडे. तो आहे चंद्र. तर चंद्र हा आपला मनाचा कारक ग्रह आहे, सगळ्यांना माहिती आहे. चंद्र हा डायरेक्टली आपल्या डेली इन्कमला कनेक्टेड आहे बरं का. चंद्र ज्याचा बिघडतो ना, त्याचं इन्कम लगेचच हॅम्पर होतं, पैशामध्ये लगेच कमतरता येते, आईच्या तब्येतीवर परिणाम होतो किंवा आई बरोबरचे संबंध बिघडतात, मानसिक पीडा ना तोंड द्यावं लागतं. हा प्रवासाचाही कारक आहे चंद्र. चंद्र जर बिघडला असेल तर प्रवासात अडथळे येतात किंवा प्रवासात आपल्या सामानाच्या चोऱ्या, प्रवासात काहीतरी इंजुरी होणं, त्या सगळ्या गोष्टी होतात. पैशाचं नुकसान व्हायला लागतं. शिक्षणाचा कारक चंद्र आहे. जर एखाद्या लहान मुलाची आई आली आपल्याकडे ज्योतिषी म्हणून आणि ती म्हणाली की मुलाचं अभ्यासात लक्ष लागत नाहीये, तर डोळे झाकून त्या मुलाला चंद्राचे उपाय द्या. पत्रिका न बघताही तुम्ही देऊ शकता आणि त्याचा खूप फायदा होतो. तर आता चंद्राच्या उपायांमध्ये ज्या चंद्राच्या वस्तू आहेत त्या म्हणजे दूध, तांदूळ किंवा पांढरं कापड. या वस्तू सोमवारी, कारण सोमवार हा चंद्राचा वार आहे, तर या वस्तू तुम्ही सोमवारी दान देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरात देऊ शकता. दुसरा उपाय आहे तो म्हणजे आईकडून एक प्युअर चांदीचं कॉईन किंवा चांदीची वीट घ्यायची. शक्यतो बर्थडेच्या दिवशी घ्या तुमच्या, आणि ती वीट आईचा आशीर्वाद समजून जन्मभर सांभाळून ठेवायची. हा खूप म्हणजे खूप काम करणारा उपाय आहे, ज्याची लगेचच आपल्याला फळं मिळायला सुरुवात होतात. तिसरी गोष्ट आहे की पाण्याची नासधूस करू नका. पाण्याचा कारक चंद्र आहे, तुम्ही पाण्याचे नळ चालू ठेवतात, तर बरेच लोक म्हणतात आम्ही करत नाही, आमची बाई ठेवते नळ चालू. अरे पण तुमच्या घरातला नळ चालू राहतोय, तुमच्याकडनंच इनडायरेक्टली पाण्याचं नुकसान होतंय. तर ते पाण्याचे नळ वगैरे चालू राहून पाण्याची नासधूस होऊ देऊ नका. आणि सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे आईची सेवा. चंद्र जर नीट ठेवायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला तुमच्या आईची सेवा करायला पाहिजे किंवा आईची जी गरज आहे तिचे अपमान करू नका. तिला काही औषध पाणी किंवा काही गरज असेल काही वस्तूंची, तर त्या गरजा पुरवणं, तर हा चंद्राचा अतिशय महत्वाचा उपाय आहे. तर तो जरूर करा, नाहीतर इतर गोष्टींचे काहीही फायदे होत नाहीत दान धर्मांचे, तुम्ही जर स्वतःच्या आईकडे दुर्लक्ष केलं तर. आता आपण बघूया पुढचा ग्रह मंगळ. तर मंगळ हा आता ऊर्जेचा कारक आहे, धाडसाचा कारक आहे, धाडस किंवा धैर्य, जमिनीचा कारक आहे, भूमिपुत्र आहे तो, आणि आपल्या भावंडांचा कारकही मंगळच आहे. आता मंगळ जर बिघडलेला असेल तर त्या माणसाचा कॉन्फिडन्समध्ये आहे ना खूप म्हणजे कमतरता येते, कॉन्फिडन्स एकदम कमी होतो, रक्ताची कमतरता असते किंवा ब्लड रिलेटेड इश्यूज असतात, हिमोग्लोबिन कमी असतं किंवा थॅलेसेमिया सारखे आजार असतात, शेजाऱ्यांबरोबरचे संबंध बिघडलेले असतात, भावंडांशी संबंध बिघडलेले असतात. तर असं मंगळ जर खराब झाला तर हे सगळी फळं आपल्याला मिळतात. तर आता मंगळाचे उपाय काय आहेत, तर बत्तासे जे असतात, बत्तासे किंवा रेवड्या हे मंगळाच्या वस्तू आहेत. तर बत्तासे 800 ग्रॅम बत्तासे मी जनरली सांगते की तुम्ही जलप्रवाह मंगळवारी करा. हा मंगळाचा खूप उत्तम उपाय आहे. घरामध्ये जर गंजलेली हात्यारं ठेवलेली असतील तर ती हात्यारं काढून पहिली फेकून द्या, तरच तो मंगळ तुमचा सुधारणार आहे. पुढचा उपाय आहे की शक्यतो रक्तदान. आधीच मंगळ बिघडलाय आणि जर तुम्ही ब्लड डोनेशन करताय तर तुम्हाला आयुष्यात अजून प्रॉब्लेम तुमचे वाढू शकतात. जेव्हा मंगळ स्ट्रॉंग असतो अशाच लोकांनी ब्लड डोनेशन करायचं असतं. त्यामुळे खराब मंगळवाल्यांना रक्तदान करू नका असं पंडितजींनी सांगितलेलं आहे. हनुमानाची सेवा म्हणजे मंगळाशी रिलेटेड, समजा जमिनीचा काही वाद आहे, जमीन अडकली आहे, तर अशा वेळेला जर तुम्ही हनुमानाची सेवा केली, म्हणजे हनुमान चालिसा, मारुती स्तोत्राचं पठण केलं किंवा मंगळवारचे उपवास ठेवले, तर तुम्ही ह्या प्रॉब्लेम मधनं बाहेर येता. आणि सगळ्यात मोठा उपाय तो म्हणजे आपल्या भावंडांची सेवा किंवा त्यांना रिस्पेक्ट द्या, त्यांच्याशी संबंध नीट ठेवा. अगदी
सेवा म्हणजे सेवा जरी नाही केली तरी त्यांच्याशी संबंध व्यवस्थित ठेवा, तरच तुमचा तो मंगळ नीट राहतो. आता पुढचा ग्रह आहे बुध. तर बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आपली अक्कल म्हणजे बुध आहे, आपलं शिक्षण म्हणजे बुध आहे, आपला व्यापार, कम्युनिकेशन स्किल्स या सगळ्यावर बुधाचं राज्य आहे. तर जेव्हा बुध अशुभ होतो तेव्हा आपले सगळे डिसिजन मेकिंग चुकून जातं, सगळे रॉंग डिसिजन घेतले जातात. आपलं बोलणं, आपली भाषा बिघडते, आपल्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतात. दंतविकार ज्या वर्षी होतात त्या वर्षी समजायचं बुध या वर्षी आपला बिघडलेला आहे, त्याचे उपाय करण्याची गरज आहे. शरीरातल्या नाडी संबंधी जर काही विकार असतील तरी पण हा बुधाचे उपाय आपल्याला करावे लागतात. तर आता बुधाचे उपाय काय आहेत? तर पंडितजींनी लिहिलेले पिवळ्या कवड्या, म्हणजे पूजा सामानाच्या दुकानामध्ये आपल्याला पिवळ्या कवड्या मिळतात, त्या पिवळ्या कवड्या बुधवारी रात्री जाळून सकाळी सूर्योदयाच्या आत ते जलप्रवाह, त्याची ती राख जी असते ती जलप्रवाह करावी लागते. असा हा बुधाचा उपाय पंडितजींनी सांगितलेला आहे. त्यानंतर हिरव्या मुगाचं दान तुम्ही करू शकता बुधाच्या उपायामध्ये. तसंच छेद असलेला म्हणजे मध्ये भोक असलेलं कॉपरचं कॉईन असतं आपलं, म्हणजे पिढीच्या कॉइन्स आपल्या घरात असतात किंवा अमेझॉनवरही ते मिळतं आजकाल, की तांब्याचं कॉईन गळ्यामध्ये घालायचं चांदीच्या तारेत किंवा पांढऱ्या धाग्यामध्ये. हा बुधाचा खूप उत्तम उपाय आहे जो खूप चांगलं काम करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुध हा आपली बहीण, मुलगी आणि आत्याचा कारक आहे. तर या तिघांबरोबरही जर तुमचे संबंध चांगले असतील, तुम्ही त्यांना व्यवस्थित रिस्पेक्ट देऊन वागवत असाल, तर हा आपला बुध चांगलाच राहतो. तुम्ही बघा, ज्या माणसाचा बुध बिघडलेला असतो ना, त्याच्या मुलीला नेहमी प्रॉब्लेम असतात आयुष्यात. बरेचदा तिची परिस्थिती चांगली नसते, हेल्थ इश्यूज असतात किंवा आत्याला प्रॉब्लेम असतात. किंवा उलट जरी तुम्ही बघितलं की बहिणीला प्रॉब्लेम आहेत बाबा, किंवा मुलीचं काही चांगलं चाललेलं नाहीये, तर त्या माणसाच्या पत्रिकेमध्ये बुध बिघडलेला दिसतो. हे टॅली करून बघा. बुध हा ग्रह लाल किताबमध्ये सगळ्यात महत्वाचा ग्रह आहे. बुध बिघडला की तुमची अक्कल घाण पडते म्हणतात, तसं होतं आणि सगळं आयुष्यच बिघडायला सुरुवात होते. त्यामुळे बुधाचे उपाय हे करणं अतिशय गरजेचं असतं जर बुध बिघडलेला असेल एखाद्या वर्षात किंवा त्या वर्षफलात किंवा मूळच्या कुंडलीत. हं? आता आपण पुढचा ग्रह बघूया, गुरु, जो सगळ्यात मोठा ग्रह आहे, ज्याचे खूप मोठे परिणाम लक्षात येतात आपल्या आयुष्यावर असणारे. तर गुरु हा ज्ञानाचा कारक आहे, आपला भाग्यकारक गुरु आहे. जीवकारक तर तो आहेच आहे, पण भाग्यकारक गुरु आहे. आपल्या संततीचा कारक पण गुरुग्रहच आहे. गुरुमध्ये जर काही कमतरता आली तर आपल्या भाग्यामध्ये त्या वर्षी कमतरता येते वर्षफलामध्ये. त्यामुळे गुरुचे उपाय हे करणं गरजेचं असतं. गुरु बिघडला असला, ज्याला श्वसनाचे विकार आहेत, अस्थमा सारखे म्हणा, कोविडमध्ये ज्यांचे गुरु बिघडले होते त्यांना कोविडचे इन्फेक्शन झालं होतं. ओबेसिटीचा कारक आहे तो, अननेसेसरी वजन वाढवायचं कारक काम करतो गुरु. डायबिटीसचा कारक आहे, गाठी ज्या होतात शरीरावर सगळ्या प्रकारच्या, ह्याचं कारण गुरुग्रह आहे. तर आता जर गुरु बिघडलेला असला तर आपल्याला उपाय करणं गरजेचं असतं. तर या उपायांमध्ये सगळ्यात मोठा उपाय पंडितजींनी दिलाय की गळ्यामध्ये सोन्याची चेन घाला. आता आजच्या काळात सगळ्यांना हे शक्य होईल असं नाही, तर अशा वेळेला ते म्हणतात की नाहीतर तुम्ही गळ्यामध्ये पिवळा धागा तरी बांधा. जर तुम्हाला सोन्याची चेन घालायची नाहीये किंवा त्याची चोरी होईल, कुठे पडेल असं जर वाटत असेल, तर तुम्ही गळ्यामध्ये कमीत कमी पिवळा धागा तरी बांधा. पुढचा उपाय जो दिलाय पंडितजींनी ग्रंथामध्ये तो आहे की कपाळावर केशराचा तिलक, म्हणजे आपल्या दोन भुवयांमध्ये इथे आपल्याला केशराच्या थोड्या काड्या घ्यायच्या. ऍक्च्युली केशरी रंगाचा तिलक नाही, केशर ज्याला आपण सॅफरन पण म्हणतो, तर तो ते भिजवायचं 2 पाण्याचे थेंब घालून आणि त्याचा जो तिलक आहे तो इथे 2 भुवयांच्या मध्ये आपल्याला लावायचा आहे. त्यामुळे आपला गुरुग्रह पहिल्या स्थानात स्थापन होतो आणि त्याची चांगली फळं मिळायला आपल्याला सुरुवात होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याशी जे रिलेटिव्ह जोडले गेलेले आहेत ते म्हणजे आपल्या घरातले बडे बुजुर्ग, आपले आजोबा, पणजोबा किंवा घरातली म्हातारी माणसं, ही जी आहेत त्यांचा आदर ज्या घरामध्ये केला जातो किंवा ज्या लोकांकडनं केला जातो त्यांचा गुरु आपोआपच बळकट होतो.
त्यांना गुरुग्रहाचे खूप चांगले फायदे मिळतात. तसेच आपले गुरुजनांचा आदर करणं अतिशय गरजेचं असतं. आपली बरेचदा रोजीरोटी आपल्या शिक्षणावर अवलंबून असते आणि ते शिक्षण देणारा जो आपला गुरु असतो, हा आपल्या पत्रिकेतला गुरुग्रह आहे. त्यामुळे ह्या गुरुजनांचा आणि बडे बुजुर्ग जे लोक आहेत, म्हातारी माणसं आपल्या घरातली, त्यांचा आदर करणं, यांची सेवा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. तर अ, पंडितजी ह्या गोष्टीवर खूप जोर देतात हं. म्हणजे आपली भावंडं असू दे, आपला काका असू दे, मामा असू दे, मावशी असू दे, मुलं बाळं असू दे, ह्या सगळ्यांची सेवा, त्यांचा रिस्पेक्ट करणं हे त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती आपण करायला लागलो की आपोआपच आपले म्हणजे त्याचा कारक जो ग्रह आहे, त्याच्यामध्ये उत्तम आपल्याला फायदा होताना दिसतो त्याच्या फळांमध्ये. आता पुढचा ग्रह बघू आपण. पुढचा ग्रह आहे शुक्र. तर शुक्र ग्रह हा विवाहाचा कारक ग्रह आहे. तसाच तो प्रेमाचा, आपल्या पत्नीचा कारक आहे. आपल्या आयुष्यातले जे लक्झरी आहे, जो पैसा आहे, आपली हेल्थ आहे. आपला जर शुक्र चांगला आहे ना, तरच आपली तब्येतही चांगली राहते. नाहीतर सारख्या तब्येतीच्या काही ना काहीतरी कुरबुरी अशा लोकांच्या चालू असतात, ज्यांचा शुक्र खराब असतो. तर प्रेम, सुख, कलेचा पण कारक शुक्रच आहे. आपलं मंथली इन्कम जे आहे ना, ते डायरेक्ट शुक्राशी कनेक्टेड आहे. तर तुम्ही इकडे बायकोला त्रास दिला, की तिकडे तुमचा पैसा गेला समजायचा. काही ना काहीतरी नुकसान होऊन. त्यामुळे बायकोचा आदर करणं, पत्नीचा आदर करणं हा सगळ्यात पहिला उपाय पंडितजींनी लिहिलाय. बरेचदा फेल्ड रिलेशनशिप्स, त्यानंतर वैवाहिक सौख्यात कमतरता किंवा लग्नच न होणं, पैशाचे प्रॉब्लेम येणं, तब्येतीच्या तक्रारी, स्किनचे इश्यूज येतात. ज्यांचा हा शुक्र खराब असतो ना, तर अशी सगळी फळं दिसायला लागतात. तर आता हा शुक्र इम्प्रूव्ह करण्यासाठी महत्वाचा पहिला म्हणजे पत्नीचा स्वतःच्या आणि इतर स्त्रियांचा पण आदर करणं. हा खूप मोठा उपाय त्यांनी सांगितलाय. पंडितजी ह्या उपायांवर खूप भर देतात. दुसरं ते म्हणतात की स्वतःचं चारित्र्य सांभाळा. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, इल्लीगल गोष्टी ज्या आहेत कॅरेक्टरच्या बाबतीतल्या, ह्युमन ट्रॅफिकिंग होत असतं बायकांचं किंवा मुलींचं होतं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा शुक्र खराब होतो. आणखी एक जो उपाय आहे म्हणजे शुक्राचा जो प्राणी आहे ती आहे गाय. तर गायीची सेवा, शुक्रवारी गायीला खाऊ घालणं किंवा काळ्या गायीला खाऊ घालणं हे अतिशय हितकारक होतं शुक्र तुमचा इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा शुक्राची चांगली फळं मिळण्यासाठी. तर शुक्र खरोखरच खूप महत्वाचा ग्रह आहे, कारण तो पैशाशी डायरेक्ट कनेक्टेड आहे. आपलं वैवाहिक सौख्य, तब्येत ह्या गोष्टींना तो डायरेक्ट कनेक्टेड असल्यामुळे शुक्र आपला पत्रिकेतला नीट ठेवणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे गायीची सेवा करत राहा, स्त्रियांचा अपमान होऊ देऊ नका. आता आपण बघूया पुढचा ग्रह शनी, की ज्या ग्रहाला शक्यतो लोक म्हणजे घाबरून असतात. पण शनीचं एक आहे की तुम्ही आहे ना, तुमचे मार्ग जर सोडले नाही, तुमच्या जबाबदाऱ्या सोडल्या नाही ना, करेक्ट मार्गावर चालत राहिलात तर शनी तुम्हाला कधीही शिक्षा करायला येत नाही. उलट तो तुम्हाला खूप मोठ्या उंचीवर नेऊन बसवतो आयुष्यामध्ये. कारण तो न्यायाधीश आहे ना. पण न्यायाधीश जरी असला तो, तरी पण तो निष्ठुर न्यायाधीश आहे शनी. म्हणजे तो एकही चूक तुमची माफ करत नाही शनी. त्यामुळे आपल्याला असं बरेचदा वाटतं, अरे आपण काय जे केलंय ना ते कुणाच्या लक्षात नाही आलेलं. पण ह्या सगळ्याचा हिशोब त्याच्याकडे आहे. जरी आपण कुठल्या न्यायव्यवस्थेतनं सुटलेलो असू किंवा ज्याचे आपण गुन्हेगार आहोत त्याच्या नजरेतनं जरी सुटलेलो असू, तरी ह्या शनीच्या नजरेतनं कुणीही सुटत नाही. त्यामुळे हा जो कर्म, मेहनत आणि आपलं करिअर, कारखानदारी ह्या सगळ्याचा कारक शनी. त्यामुळे आपलं जर करिअर जागेवर ठेवायचं असेल ना, जे काही आपलं कामकाज चाललंय, ज्यातनं आपली रोजीरोटी येते, तर ह्या शनीला खुश करणं गरजेचं असतं. आणि डोळ्यांचे प्रॉब्लेम यायला लागतात ज्या वर्षामध्ये किंवा डोळ्यांची काही ऑपरेशन्स होतात, त्या वर्षात समजायचं की यावर्षी शनी खराब झालाय. शनीचे उपाय आपल्याला केले पाहिजेत. किंवा नोकरी सुटली, नोकरी मिळत नाहीये, आपल्या हाताखालची लोक टिकत नाही, आपला स्टाफ टिकत नाहीये, नोकऱ्या सोडून जात आहेत, त्यांना किती आपण चांगले पगार दिले, बोनस दिले तरी माणसं टिकत नाहीत किंवा येऊन चोऱ्या करतायत ऑफिसमध्येच. तर अशा वेळेला आपला शनी खराब झालेला असतो.
किंवा आपल्या काकाला जर त्रास असेल तर ते पण एक इंडिकेशन आहे की आपला शनी बिघडलेला आहे, काकाची तब्येत ठीक नाहीये किंवा काकाची परिस्थिती फायनान्शियल कंडिशन खराब आहे, तर अशा वेळेला शनी बिघडलेला असतो. व्यसनी माणसं जी असतात ना, अशा व्यसनी माणसांचा पण शनी बिघडलेलाच असतो. म्हणजे व्यसनांपासून लांब राहणं हे पण शनीला नीट ठेवण्याचं किंवा शनीची शुभफळं मिळवण्याचं एक उपाय आहे. की पंडितजी म्हणतात की नशा करू नका. नशा म्हणजे जी अल्कोहोल पासून होणारी जी नशा आहे ना, ती शनी त्या नशेचा कारक आहे. तर तुम्ही ते दारू कंझ्युम करण्यापासून लांब राहा जर शनी तुमचा नीट ठेवायचा आहे. काकाची सेवा करा. म्हणजे बाकी सगळे उपाय करताय, पण त्या काकाकडे ढुंकूनही बघत नाहीये ना, त्याला महत्व देताय ना, रिस्पेक्टनी बोलताय, तर तरी पण तुमचा शनी बिघडतो. जो सगळा लेबर क्लास आहे किंवा आपल्यासाठी जे लोक आहेत ना, झाडूवाले आहेत, वॉचमन आहेत, हाऊसकीपर्स आहेत, हे सगळे लोक आपल्या आजूबाजूचे हे आपला शनी आहे. ह्या लोकांना जर तुम्ही खुश ठेवाल, त्यांच्या गरजा ओळखून राहाल, त्यांचे अपमान करणार नाही, तर तुमचा शनी नेहमी व्यवस्थितच राहतो. शनीचा उपाय जो आहे ना, तो एक तर मोहरीचं तेल आहे आणि दुसरा म्हणजे एक काळा सुरमा. म्हणजे कोळसा जसा असतो ना, तसे तसे कडक असे खडे मिळतात विकत बाहेर किंवा अमेझॉनवरही ते मिळतात. तर काळा सुरमा जमिनीत पुरायचा, जमीन खोदून म्हणा किंवा उकरून जरा, हा शनीचा उपाय सांगितलेला आहे जर शनी बिघडलेला असेल तर. किंवा इतरही उपाय शनीचे आहेत ते म्हणजे साबुत बदाम. साबुत बदाम म्हणजे पूजेमध्ये जे आपण वरती कडक कव्हर असलेले बदाम असतात, ते बदाम जलप्रवाहित करण्याचा उपायही शनीसाठी पंडितजींनी सांगितलाय. काळे तीळ किंवा उडीद गरजूंना तुम्ही दान देऊ शकता शनिवारी. तसंच मोहरीचं तेल लोखंडी भांड्यात घ्यायचं, हा एक उपाय लाल किताब मधलाच आहे. की लोखंडी भांड्यामध्ये मोहरीचं तेल भरा, त्यात तुमचा चेहरा बघा की ज्याला हेल्थ इश्यूज आहेत शनीशी रिलेटेड किंवा ज्याचं करिअर सेट होत नाहीये, तर अशा माणसाने तो चेहरा बघायचा आणि त्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा शनिवारी संध्याकाळी. हा पण उपाय लाल किताबमध्ये दिलेला उपाय आहे. तर शनी जेव्हा आपण म्हणतो शनिग्रह, तेव्हा मोहरीचं तेल, उडीद, काळे तीळ, बदाम, साबुत बदाम, ह्या सगळ्या गोष्टी ह्या शनीच्या आहेत. या गोष्टींचं दान करणं किंवा ह्याच्याशी रिलेटेड उपाय करणं हे शनीच्या उपायांमध्ये लाल किताबमध्ये दिलेलं आहे. हे लक्षात आलं? आता आपण पुढच्या ग्रहाकडे जाऊया. तो ग्रह आहे राहू. राहूबद्दल पण हल्ली खूप अट्रॅक्शन पण आहे लोकांना आणि राहूची भीती पण खूप वाटते. म्हणजे हे 3 जे ग्रह आहेत, राकेश, राहू, केतू आणि शनी, यांच्याबद्दल उत्सुकताही खूप वाटते लोकांना. तर हा जो राहू आहे ना, तो चंद्राचा पातबिंदू आहे ऍक्च्युली. फिजिकल एक्झिस्टन्स त्याचा नाहीये. आपल्याला डोळ्यांनी हा राहू अजिबात दिसत नाही किंवा असा ग्रहाच्या स्वरूपात ह्याचं अस्तित्व नाहीये. पण हा जो आहे, हा जो पातबिंदू मी म्हणते, हे खूप मोठं मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे राहू पण आणि केतू पण. तर राहू जो ग्रह आहे तो महत्वाकांक्षा, भ्रम, गूढ विद्या, तसंच अचानक ज्या घटना होतात, ज्या बरेचदा म्हणजे चांगल्या पण असतात किंवा वाईटही असतात, तर अशा सगळ्या गोष्टींचा राहू कारक आहे. आता राहू जेव्हा बिघडतो तेव्हा असा माणूस बरेचदा जुगारी असू शकतो किंवा तंबाखू, ज्या गोष्टीमधनं धूर येतो ना, ज्या गोष्टींचा धूर येतो, अशा गोष्टींचं व्यसन हे राहूचं व्यसन आहे. अशा गोष्टींचं त्याला व्यसन असतं, म्हणजे स्मोकिंग असतं किंवा ड्रग्ज घेतात लोक, हे सगळी राहूची व्यसन आहेत. त्यानंतर या लोकांच्या मागे कोर्ट कचेऱ्या लागलेल्या असतात नेहमी, पोलिसांचा ससेमिरा असतो किंवा बरेचदा इलेक्ट्रिसिटीचा जो शॉक बसतो ना, लाईटचा, विजेचा धक्का, तो ह्या राहूमुळे बसतो. त्यामुळे राहू जर बिघडला तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे बिघडलेल्या राहूचे उपाय करावे लागतात आणि अनपेक्षित बिघडलेल्या राहूच्या वाईट घटना काही होऊ शकतात. त्यामुळे महत्वाची गोष्ट जी आहे, राहू हा आपल्या सासरचा कारक आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे सासरच्या लोकांशी संबंध चांगले ठेवणं, हा सगळ्यात मोठा उपाय पंडितजींनी सांगितलाय. तुमचा राहू जर नीट ठेवायचा असेल तर सासरच्या लोकांशी संबंध उत्तम ठेवा.
दुसरा जो उपाय म्हणजे जसं शनीच्या उपायात ते साबूत बदाम आहेत, तसं राहूच्या उपायामध्ये खडके नारळ आहेत. खडके नारळ म्हणजे ज्या नारळातलं पाणी सुकलेलं आहे, जे ड्राय होतात ना नारळ, आतमध्ये पाणी राहत नाही, तर असे नारळ जलप्रवाह करा, असं पंडितजींनी सांगितलेलं आहे. तुमचा राहू जर बिघडलेला असेल तर हे नारळ तुम्ही रविवारी किंवा अमावस्या पौर्णिमा अशा दिवशी तुम्ही जलप्रवाह करू शकता. म्हणजे उपाय बरेच दिलेत, पण ज्या उपाय म्हणजे मला अनुभव आहे, माझ्या क्लायंट्सचा फीडबॅक येतो की मॅडम या उपायांचा उपयोग झाला, असेच उपाय मी आज सिलेक्ट केलेत की ज्याचा शुअर शॉट आपल्याला फायदा होतो. तर राहू म्हटलं की आपलं सासर डोळ्यापुढे आणायचं आणि सासरच्या लोकांशी संबंध उत्तम ठेवायचा प्रयत्न करायचा. आता जो पुढचा आणि आपला शेवटचा 9वा ग्रह आहे तो आहे केतू. तर आता राहू सारखंच याचं पण फिजिकल अस्तित्व नाहीये, पण केतू आहे ना हा मंगळापेक्षा पण तीव्र ग्रह आहे बरं का. की त्याला नेकी का सरदार म्हटलंय, त्याला अजिबात वावगी गोष्ट खपत नाही. हा अध्यात्म, वैराग्य, मोक्ष या सगळ्याचा कारक आहे. तंत्र मंत्राचा कारक हा केतू ग्रह आहे. तसेच आपले शिष्य म्हणजे आपला केतू आहे. आपला मुलगा म्हणजे आपला केतू आहे. तसंच आपले पाय. तर हे आपले पाय जर भक्कम आहेत तरच आपण आयुष्यात उत्तम प्रकारे उभे राहू शकतो. तसंच कुंडली जर आपली नीट चालायची असेल ना, तर कुंडलीचे पाय असलेला हा केतू ग्रह जो आहे तो आपला उत्तम स्थितीत असेल तरच ती कुंडली चालते. बरेचदा कळत नाही, अरे पत्रिका सगळी चांगली दिसते पण तरी या माणसाच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम का आहेत. तर अशा वेळेला त्याचा केतू बघायचा, केतू कुठे बिघडलाय का, आणि मग त्याला केतूचे उपाय करायला सांगायचे. जर कुठल्याही माणसाचा केतू जर उत्तम असेल तर ती कुंडली खूप चांगली चालू शकते. तो माणूस भक्कम पायावर स्वतःच्या आपल्या उभा राहू शकतो. तर आता केतू जेव्हा बिघडतो तेव्हा त्या माणसाला बरेचदा पायाचे प्रॉब्लेम येतात, बरेचदा पॅराप्लेजिक असतात, गुडघे बिघडलेले असतात, अँकलला इश्यूज येतात, गँग्रीन होण्यासारख्या गोष्टी होतात. बिघडलेला केतू ज्याचा असतो त्या माणसाला बरेचदा मुलगा नसतो बरं का, फक्त मुली असतात. आणि जर मुलगा असेल, एक तर मुलगा होतच नाही, आणि जर मुलगा असेल तर त्याच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम असतात किंवा त्याला हेल्थ इश्यूज पण असतात, संततीला हेल्थ इश्यूज असतात. केतू म्हणजे डायरेक्ट आपल्या मुलाशी कनेक्टेड आहे, मुलगी नाही, मुलगा, सन ज्याला आपण म्हणतो ते. त्यामुळे केतूचे उपाय हे करणं गरजेचं असतं, एकतर आयुष्यात भक्कम उभं राहण्यासाठी, दुसरं म्हणजे आपल्या संततीला काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून. तर केतूचा उपाय म्हणजे केतूचा प्राणी आहे कुत्रा. तर कुत्र्याची सेवा पंडितजींनी लिहिलेलं आहे, तुम्ही कुत्र्याला खाऊ घाला किंवा त्यांना त्रास तरी देऊ नका. दुसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे डावा कान टोचून डाव्या कानामध्ये तुम्ही सोनं घाला. हा पण केतूचा खूप उत्तम उपाय आहे. आणि तिसरा उपाय आहे की कुठलंही काम अडलेलं असलं केतू खराब झाल्यामुळे, तर तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट ब्लँकेट एखाद्या मंदिरामध्ये शनिवारच्या दिवशी दान करा. आता ब्लॅक अँड व्हाईट ब्लँकेट म्हणजे ब्लॅक वेगळं आणि व्हाईट वेगळं नाही, ब्लॅक अँड व्हाईट असलेलं ब्लँकेट. हे वर्षातनं एकदा जरी तुम्ही दान केलं ना तरी त्याचा खूप फायदा होतो. प्रत्येक वर्षी हिवाळा आला की ती ब्लँकेट्स दान करायला सुरुवात करायची. मी परत एकदा सांगते की केतूचे उपाय करणं अतिशय गरजेचं असतं. आपल्याला कळत नाही आपल्याला कुठे अडकलंय काम एखादं. अशा वेळेला कुत्र्याची सेवा, कुत्र्याला खाऊ घालायला सुरुवात करा. डावा कानामध्ये सोनं घातलेलं असेल पुरुषांनी सुद्धा तरी पण केतूचा उपाय होतो. आणि तिसरा उपाय म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट ब्लँकेट. तर आता हे झाले सगळ्या ग्रहांचे उपाय. पण आता हे असेच केव्हाही केले तर त्याचा उपयोग होईलच असं नाही. त्यामुळे जेव्हा लाल किताबचे उपाय करायचे असतात ना त्याला काहीतरी नियम आहेत. म्हणजे आता मी ते नियम सांगणार आहेत की कधी करायला पाहिजे, कधी नाही करायला पाहिजे आणि कशा प्रकारे हे उपाय करायचे. तर पहिला नियम त्याचा असा आहे की हे उपाय जे आहेत ते आपल्या ज्या रिक्ता तिथी आहेत ना, म्हणजे चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी, ह्या दिवशी लाल त्या किताबचा कुठलाही उपाय करायचा नाही. करत कारण उघडी या दिवशी जर उपाय केला तर आपल्याला त्याची पाहिजे तशी फळं मिळत नाही असं पंडितजींचं म्हणणं आहे.
दुसरं जे आहे की दुसऱ्या स्थानातल्या ग्रहांचे हे बघा, वर्षफल आपण काढतो. त्याची एक पद्धत आहे लाल किताबमध्ये वर्षफल काढायची. सूर्याचा बेस घेऊन आपण वर्षफल काढतो. आणि अशा वेळेला जर तुम्ही दुसऱ्या स्थानातल्या ग्रहांना धक्का लावायला गेलात, म्हणजे कुठलाही ग्रह असू दे, लाल किताबच्या नियमांप्रमाणे दुसऱ्या स्थानात समजा राहू असेल, केतू, शनी सारखे पापग्रह जरी असले तरी ते ग्रह चांगलीच इफेक्ट देतात. त्यामुळे दुसऱ्या घराला पंडितजींनी मंदिर म्हणलंय. त्या घरातल्या ग्रहांना हात लावायचा नाही, नाहीतर आपली जी आयुष्याची गाडी चालली आहे ना व्यवस्थित, त्याला धक्का लागतो. बरेच जण काय करतात की लाल डायरी आणतात, त्याच्यात वाचतात आणि उपाय देऊन टाकतात. आणि जर दुसऱ्या घरातले ग्रह डिस्टर्ब झाले तर तुमची जी चाललंय ना नीट, ते पण डिस्टर्ब होतं. त्यामुळे दुसऱ्या स्थानात असलेल्या ग्रहांचे उपाय करायचे नसतात. एक ग्रहफल का ग्रह आणि राशीफल का ग्रह अशा दोन कन्सेप्ट आहेत लाल किताबमध्ये. तर ते जे ग्रहफलचे ग्रह असतात त्या ग्रहांचे उपाय करायचे नसतात, त्या ग्रहांना धक्का लावायचा नसतो. त्यामुळे ते शोधायचे असतात त्या वर्षफलामध्ये की यावर्षी ग्रहफल का ग्रह कुठला आहे, आणि त्या ग्रहांना पण धक्का लावायचा नसतो, त्याचे पण उपाय करायचे नसतात. त्यानंतर येतो किस्मत का ग्रह. किस्मत का ग्रह ही पण एक कन्सेप्ट आहे, ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये लकी प्लॅनेट म्हणू शकतो, आपल्या मूळ कुंडलीतला. तर तो जो प्लॅनेट असतो, लकी प्लॅनेट, या 9 ग्रहांपैकी एक कुठला तरी असतो, तर त्या ग्रहाची दानं करायची नसतात. म्हणजे समजा तुमचा सूर्य असेल किस्मत का ग्रह, तर त्याचे जे आहे गहू, बाजरी किंवा कॉपर, ह्या गोष्टींचं दान करायचं नसतं. हे बघा, ह्या चार्टमध्ये पण समोर आहे की दुसऱ्या स्थानातल्या ग्रहांचा उपाय करायचा नाही, ह्या तिथींना उपाय करायचे नाही, किस्मत का ग्रह जो असेल त्याचे उपाय करायचे नाही. आणि भाग्यस्थानात बसलेले जे ग्रह आहेत त्याला पंडितजी म्हणतात की भाग्य के मैदान में बैठा ग्रह. 9व्या स्थानातल्या किंवा भाग्यस्थानातल्या ग्रहांचे उपाय करायचे नसतात किंवा दान करायचं नसतं कुठलंही त्या ग्रहाचं. मंगळ बसलाय तिथे आणि तुम्ही ब्लड डोनेट करताय, तर त्या ब्लड डोनेशन बरोबर तुमचं भाग्य पण निघून जात असतं तुमच्यापासून लांब. त्यामुळे भाग्यस्थानातल्या ग्रहांची दानं करायची नसतात. आता हे उपाय जे करायचे आहेत, तर हे उपाय करायचे कधी? तर पहिलं तर त्या ग्रहांच्या वारी करा. म्हणजे जर चंद्राचा उपाय करायचा आहे तर सोमवारी करा. मंगळाचा उपाय करायचा आहे तर तुम्ही मंगळवारी करा. बुधाचा उपाय तुम्ही बुधवारी करा. आणि जे राहू केतूचे उपाय असतात ना, ते तुम्ही रविवारी करू शकता किंवा अमावस्या पौर्णिमेला करू शकता. यातल्या कुठल्याही दिवशी करू शकता. फक्त चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशीला कुठल्याही ग्रहाचा उपाय करायचा नसतो लाल किताबप्रमाणे. हे लक्षात येतंय का? मी हे चार्ट्स तेवढ्यासाठी केलेत कारण काय काय कन्सेप्ट थोड्या टेक्निकल आहेत, त्या पटकन समजतीलच असं नाही. त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला कुठलाही उपाय तुम्ही करा, त्याचे एकदम चांगले परिणाम मिळतात आपल्याला. पुढे त्या वारी तुम्ही उपाय करताय तर बरेचदा विचारतात की आता कुठल्या पर्टिक्युलर वेळेत ते उपाय करायला पाहिजेत का? तर ग्रहांचा हा होरा आहे लाल किताब प्रमाणे. हा जो चार्ट आहे स्क्रीनवर, ते ग्रहांचे होरे पंडितजींनी सांगितलेले होरा आहे. तर तुम्ही त्या वारी, म्हणजे आता गुरुग्रहाचा तुम्ही उपाय करताय, तर तो उपाय तुम्ही गुरुवारी करा. साठे सर, तुम्ही म्यूट होता का जरा? जर समजा तुम्ही गुरुग्रहाचा उपाय करताय तर तो गुरुवारी करणार. तो कुठल्या वेळेत करायचा? तर कुठलाही दिवस सुरू झाल्यावर सूर्योदयानंतरचे जे पहिले 2 तास असतात, म्हणजे आपण समजू की त्या दिवशी सूर्योदय 6 वाजता झालाय, तर पहिले 2 तास म्हणजे सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये तुम्ही गुरुग्रहाचा उपाय गुरुवारच्या दिवशी करू शकता. हे लक्षात येत आहे का? म्हणजे त्या ग्रहाच्या वारी आणि त्या ग्रहाच्या होऱ्यामध्ये ते उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला मिळतात. तर पुढचा होरा जो असतो कुठल्याही दिवशी, पुढचे जे 2 तास असतात सूर्योदयानंतर, म्हणजे पहिला होरा असतो गुरुचा, त्यानंतरचा होरा असतो रवीचा. तर तो होरा म्हणजे आपण 8 ते 10 समजू सकाळी, म्हणजे रविवारच्या दिवशी तुम्ही सकाळी 8 ते 10 मध्ये
रवी ग्रहाचे उपाय करू शकता. आता पुढे आपण बघूया चंद्र. त्यानंतरचे जे 2 तास असतात ते असतात चंद्र ग्रहाचे. तर चंद्राचे उपाय तुम्ही त्याच्या पुढच्या म्हणजे सकाळी 10 ते 12 ह्या वेळेत चंद्राचे उपाय करू शकता. त्यानंतर येतो मंगळ ग्रहाचा होरा. मंगळवारी तुम्ही मंगळाच्या होऱ्यामध्ये मंगळाचे उपाय करू शकता. म्हणजे साधारण दुपारी 12 ते 2 मध्ये मंगळाचा होरा असतो. तर मंगळाचा होरा हा दुपारी 12 ते 2 मध्ये असतो. तर मंगळवारी तुम्ही मंगळाचे उपाय 12 ते 2 मध्ये करू शकता. आता पुढचा ग्रह आहे आपला शुक्र. तर शुक्रवारी किंवा अमावस्या, अमावस्या ही पण शुक्राचाच दिवस आहे बरं का. तर तुम्ही अमावस्येला किंवा शुक्रवारी दुपारी 2 ते 4 मध्ये हे शुक्राचा कुठलाही उपाय करू शकता. म्हणजे गाईला खाऊ घालणे म्हणा, हे उपाय तुम्ही ह्या वेळेत करू शकता. आता त्यानंतर येतो बुध. बुधाचे उपाय करण्यासाठीचा दिवस आहे बुधवार. हे करताना लक्षात ठेवायचं त्या दिवशी चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी नको आहे. हे मी परत परत सांगते कारण हे विसरलं जातं. तर बुधवारी तुम्ही दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये बुधाचे उपाय करू शकता. आता पुढचा ग्रह आहे राहू. राहूसाठी गुरुवार पण चालतो, अमावस्या, पौर्णिमा, रविवार पण चालतो. राहूची वेळ आहे संध्याकाळ. तर सूर्यास्तापासून तारे वर येतात आकाशात ते जे 2 तास आहेत म्हणजे साधारण संध्याकाळी 6 ते 8 ही जी वेळ असते ना, ह्या राहूचा काळ असतो किंवा हा राहूचा होरा असतो. तर जे खडके नारळ आपण म्हणतो जलप्रवाह करा, हा जो राहूचा उपाय हा तुम्ही गुरुवारी संध्याकाळी 6 ते 8 मध्ये करू शकता. आता पुढचा जो ग्रह आहे हा ग्रह आहे शनी. शनीचा होरा शनिवारी असतो राहूच्या वेळानंतर म्हणजे रात्री 8 पासून पहाटे 4 पर्यंत. ही अख्खी जी रात्र असते ना ही शनीची असते. ज्याला काळ रात्र म्हणतो आपण किंवा रात्र म्हणतो, ही सगळी शनीची वेळ असते. तर ह्या वेळेमध्ये शनीचे उपाय करायचे असतात शक्यतो. त्यामुळे तुम्हाला ते संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा वगैरे असं म्हटलं जातं. तर ह्या शनीच्या वेळेत जर शनीचे उपाय केले शनिवारच्या दिवशी तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. त्यानंतर येतो केतू. केतूची जी वेळ आहे ना ती पहाटे 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आहे. ती या चार्ट मधनं कट झाले मला वाटतं केतू. तर केतूची वेळ आहे पहाटे 4 ते सकाळी 6 म्हणजे सूर्योदय होण्याच्या आधीचे जे 2 तास असतात ना ती केतूची वेळ असते. तर केतूचे उपाय करण्यासाठी म्हणजे केतूचा उपाय आहे कुत्र्याला खाऊ घालणे. तर पहाटे 5 वाजता वगैरे तुम्ही कुत्र्यांना खाऊ घालू शकता. त्या उपायाचा अतिशय चांगला फायदा होतो आपल्याला. आता हे मी सांगितले ग्रहांचे वार, ग्रहांचा होरा कुठल्या वेळेत आणि कसे उपाय करायचे. मला असं वाटतं की हे लक्षात आलं असेल. उपायांच्या नावाखाली जे सगळं चाललेलं आहे ना आजकाल ते मला अक्षरशः बघवत नाही किंवा त्या उपायांचा खरंच काही कितपत उपयोग होत असेल ते ज्याच्या त्याच्या अनुभवाची गोष्ट आहे ही की खरोखरच उपाय होतो. पण जर या प्रकाराने उपाय केले की जे ऍक्च्युअल ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत कुठेतरी तर ह्याचा खरंच फायदा होतो. जरूर करून बघा किंवा तुमचे कोणी क्लायंट्स असतील तर त्यांना या प्रकारे उपाय करायचे हे समजावून सांगा. माननीय रजनी साबदे मॅडम, घाणेकर सर आणि महिला ज्योतिर्विद यांची मी खूप आभारी आहे. आणि हा जो उपक्रम त्यांनी सुरू केलाय ना 33 दिवसांचा खूप स्तुत्य उपक्रम आहे. त्याबद्दलही त्यांचं मनापासून अभिनंदन. थँक्यू मॅम. ऐक ना सीमा, जरा तो चार्ट ग्रुपवर टाकशील का शेवटचा?
हा, मी तो टाकते, हा ऍड करून टाकते, म्हणजे त्यात केतू ऍड करते आणि लगेच टाकते. हा चालेल, ग्रुपवर टाक म्हणजे हो. मग तो बरोबर ग्रहांचा होरा. दिसता येईल. आणि काही कुणाला डाऊट आहेत का नाही, हे सोडून? खूपच क्लिअर झाले. हा. कसं आहे की मॅडम, दुसऱ्या स्थानातल्या ग्रहांचे उपाय करायचे नसतात, हे माहिती नसतं लोकांना. त्यानंतर ग्रहफलिका ग्रह म्हणून जी कन्सेप्ट आहे, त्या ग्रहांनाही धक्का लावायचा नसतो. ते ग्रह मदत करायला आलेले असतात, त्या वर्षात त्यांना आपण डिस्टर्ब करून ठेवतो. ठीक आहे. चार्ट मी मुद्दाम केले, थोडं ऑडिओ व्हिज्युअल असेल तर लक्षात राहून जातं, जास्त मेहनत करावी लागत नाही ऐकणाऱ्याला पण. ठीक आहे. छान झालं. थँक्यू सर. ते खूप शांतपणे आणि व्यवस्थित झालं. हा, एकदम खूप स्टेडीली. चांगलं. आणि म्हणजे काही गोष्टी ज्यांना लिहून घ्यायच्या असतील त्यांनी पण हो. लिहून घेतल्या असतील व्यवस्थित. हो, तेच इतकं म्हणूनच. चांगलं झालं. आणि खूपच छान. म्हणजे वेळ वगैरे हे हो. जनरली माहित नसतं लोकांना, ही वेळ आहे, या ग्रहांच्या वेळी आहेत. खूप म्हणजे खूपच छान वाटलं. आणि परत आता केतूचं सुद्धा कसं तू दिलंय की बाबा सकाळी पहाटे करायचं 4 ते 6च्या वेळेस. हो. म्हणजे कोणाला जर तो उपाय करायचा असेल तर त्या वेळेतच केलं पाहिजे. किंवा आता ते खडके नारळ आहेत ते नारळ. प्रवाहित करणे, तर त्या वेळेत ते त्या केले वेळेतच तर करायला. जास्त उपयोग होतो. ठीक बरोबर. आहे? खूप छान झालं, एकदमच मस्त. थँक्यू मॅम. स्टेडीली झाला. मॅम, तुमचा आवाज येत नाहीये. रजनी मॅडम, म्यूट आहे तुम्ही. अनम्यूट करा. त्यांना सांगा सर, आवाज येत नाहीये त्यांचा. रजनी मॅडम, हॅलो. फोन करायला त्यांच्या लक्षात येत नाहीये की त्या. Yes, बरेच ते होतं. yes, madam. हा हा, आता येतोय ऐकतोय आवाज. आवाज ना? आता आले येतोय. आले आले. हा. तुम्ही मध्येच म्यूट अतिशय केलं होतं काय? शांतपणे सांगितलं, हो. त्याच्यामुळे मी अगदी व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे अगदी. वा. आणि क्लिअर झालं सगळं एकदम. सुंदर झाला. हो, थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू. चला Excellent. भेटूया परत. हो. भेटूया नक्कीच, नक्कीच नक्की, भेटू. नक्की. खूप Yes. समाधान वाटलं.